नागपंचमी का साजरी केली जाते? समुद्र मंथनाच्या वेळी पहिले विष बाहेर पडले, जे भगवान शिवाने ते हलाल प्राशन करून संपूर्ण जगाचे रक्षण केले. यानंतर बाहेर आलेले अमृत देवांनी घेतले. श्रावण शुक्ल पंचमी तिथीला ही घटना घडली. समुद्र मंथनात सापाचे मोठे योगदान होते. ते लक्षात ठेवण्यासाठी नागपंचमी सण म्हणून साजरा केला जातो, असे म्हटले जाते. नागपंचमीची पौराणिक कथा. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास होता. नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी आपला नित्यप्रमाणे नागर घेऊन शेतात गेला. नांगरता काय झालं, वारुळांची नागांची नागकुडं होती. त्यांना नागराचा फाड लागला व ती लवकरच मेली. काही वेळाने नागिन तिथं आली. आपलं वारूळ पाहू लागली तर तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नागराचा फाड दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचप्रमाणे सर्वजण मरून पडले. पुढं तिला समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली. तिच्या घरी येऊन पाहिले तर काय, त्या बाईने पाटावर नागिन व त्यांची 9 नागकुळं काढली होती. त्यांची पूजा केली होती. दुधाचा नैवेद्य दाखविला होता. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या होत्या. पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधानी पावली. चंदनात आनंदानं लोळली. मुलीला म्हणाली, बाई बाई तू कोण आहेस? तुझे आई बाप कोठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली. नागिन म्हणाली, बाई भिवू नकोस. विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे काही चांगलं नाही. तिने मुलीला सारी हकीकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितले की इतकं काही केलं नाही तर नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपड संपूर्ण.